वरुडमध्ये CAA व NRCच्या समर्थनार्थ हजारोंचा जनसागर उसळला। आपल्या देशामध्ये NRC व CAA हा कायदा समजावून न घेता अफवा पसरवून अराजकता निर्माण केल्या जात आहे। आपला देश हा धर्मशाळा नसून आमच्या सर्वांच्या मेहनतीने व कष्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जनमानसात गैरसमज पसरवून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचं व व्यापाऱ्यांचं नुकसान व पोलिसांना मारहाण केल्या जाते। त्यामुळे परस्पर सद्भावना धोक्यात आली आहे। तेव्हा बंधुभाव टिकवणे व राष्ट्रीय नुकसान टाळण्यासाठी एकत्रित येऊन संघटित होणे ही काळाची गरज आहे, असं आवाहन माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे व भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलं। ते लोकाधिकार मंचाद्वारे आयोजित विराट सभेत बोलत होते। पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, बांगलादेश येथून येणाऱ्यांसाठी हा कायदा आहे, देशातून कोणाला काढण्यासाठी नाही, असं पत्रकार शिवराय कुलकर्णी म्हणाले। या रॅलीत तालुक्यातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला। या विराट रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, पतंजली परिवार, गायत्री परिवार, युवा व्यापारी संघ, तालुका भाजप प्रणित व्यापारी संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा संघटना सामील झाल्या। शहरातील प्रमुख मार्गांवर निघालेली सर्वसमावेशक ही विराट रॅली नगर परिषद मैदानावरून हातात तिरंगा व भगवे झेंडे घेऊन शांततेत व सुव्यवस्थितरित्या निघाली। भारत मातेची वेशभूषा आर्या खासबागे हिने केली। मिरवणुकीत पतंजली महिला ग्रुप व महिला विकास मंचाच्या असंख्य भगिनींनी सहभागी होऊन स्त्री शक्तीचा परिचय करून दिला। मिरवणुकीचा समारोप महात्मा फुले चौकात हजारो जनसागराच्या उपस्थितीत करण्यात आला। नागरिकांनी हा चौक गजबजून गेला होता। लोकांनी इमारतीच्या वर तर कुठे रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे लोक उभे होते। लोकांनी संघटित होऊन जय हिंद, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरमचा गगनभेदी जयघोष केला। या प्रसंगी माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे सागर खेडकर, पतंजलीचे प्रमुख गिरीधर देशमुख यांची राष्ट्रीय एकता व अखंडता अबाधित राहण्यासाठी संघटित व्हा अशी प्रेरणादायी भाषणे झाली। राष्ट्रद्रोह करणाऱ्यांचा व अफवा पसरून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये दुरी निर्माण करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेण्यात आला। सर्वांनी हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी संघटित व्हावं असं आवाहन करण्यात आलं। व्यासपीठावर माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर वसुधा बोंडे, नगराध्यक्षा स्वाती आंडे, शिवराय कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे सागर खेडकर, पतंजली ग्रुपचे गिरीधर देशमुख, युवा व्यापारी संघाचे लोकेश अग्रवाल, कैलास उपाध्याय, भाजपा प्रणित व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश चंद्र उपाध्याय, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर माहोरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रमोद बोंडे हजर होते। लोकाधिकार मंचाचे संयोजक मोरेश्वर वानखडे व कैलास उपाध्याय यांनी हे नियोजन केलं, तर पतंजलीचे गिरीधर देशमुख यांनी सहकार्य केलं। या प्रसंगी झोळी फिरवून लोकवर्गणी गोळा करण्यात आली। निवृत्त कर्मचारी 1995 या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक देशमुख यांनी 49 लाख लोकांनी CAA व NRCला पाठिंबा दिल्याची घोषणा केली। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी वरुड पोलीस ठाण्याचे ठाणे मगन मेहते यांनी चोख बंदोबस्त राखला। पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समर्थन रॅलीवर नजर ठेवली। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।